झी 24 तास एक पाऊल पुढे। इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तंत्र संचालनालयाने केमिस्ट्रीऐवजी व्होकेशनल विषय ग्राह्य धरले जावेत असा निर्णय घेतलाय। त्यामुळे अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आता पात्र ठरू शकणार आहेत। 12वीच्या परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये केमिस्ट्रीऐवजी बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी आणि टेक्निकल व्होकेशनल हे विषय पर्याय ठरू शकतील असा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर तंत्र शिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतलाय। त्यासाठीचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। 135 मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला पाहिजे 3 विषयांमध्ये आणि 120 मार्क बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्याला पाहिजे। तर केमिस्ट्री हा विषय घेऊन जर ती अट पूर्ण होत नसेल, परंतु दुसरे विषय बायोलॉजी घेऊन होत असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी घेऊन होत असेल, तर तो विद्यार्थी आता पात्र ठरेल। यापूर्वी तो अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला पात्र ठरत नव्हता। इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आतापर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स असे मिळून 45% मिळणं आवश्यक होतं। मात्र औरंगाबादच्या एका विद्यार्थ्यानं या संदर्भात याचिका दाखल केली। त्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय देताना कोर्टानं केमिस्ट्रीला बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी आणि टेक्निकल व्होकेशनलचा पर्याय ठरू शकतो असं सांगितलं। या निर्णयाचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होणार आहे। मात्र यंदा जे विद्यार्थी 12वीत उत्तीर्ण झालेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही। बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स, त्या विषयाचे मार्क्स मिळून जर 45% होत असतील, 45% होत असतील, तर त्यांना इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी पात्र समजण्यात यावा असा तो AICTEचा क्रायटेरिया होता, निकष होता। परंतु जुलै 2012 मध्ये AICTEने हा निकष बदलून त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुलांचा पण समावेश केला। AICTEनं हा नियम आधीच लागू केला होता, मात्र तो कशा पद्धतीनं अंमलात आणायचा हे राज्यांवर सोपवण्यात आलं होतं। महाराष्ट्रानं केमिस्ट्रीला पर्याय न देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र आता कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीसाठी पर्याय उपलब्ध झालाय। विशाल करोळेसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।